आम्ही आर्थिक संकटात आहोत, आम्हाला मदत करा असे सांगून तनुजा मोहन पवार व 29 राहणार मोदी हुडको यांच्या व आणखी काही महिलांकडून रोख रक्कम व त्यांच्या नावे तब्बल 15,73,360 रुपयांचे कर्ज घेऊन फसवले. शिवाय घेतलेले पैसे परत मागितल्याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देविका वनमाने, रेणुका वनमाने, सिद्धू वनमाने यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना एप्रिल 2024 ते मार्च 2026 दरम्यान घडली. आरोपींनी फिर्यादीकडे आमच्यावर खूप कर्ज झाले आहे, देणेकरी आमच्या घरी येऊन व्याजाने पैसे देण्याबाबत तगादा लावत आहेत असे सांगून भावनिक करत आरोपींनी पवार यांच्याकडून सोन्याची अंगठी आणि भारत फायनान्सकडून 85,000चे कर्ज घेतले. याबाबत केवळ 4 हप्ते भरले, त्यानंतरचे हप्ते भरले नसल्याने फायनान्सचे वसुली पथकांकडून पवार यांच्याकडे तगादा लावला. शिवाय शैली बंडगर यांच्या नावे ही खासगी फायनान्सकडून 2 लाखाचे लोन व रोख 3,30,000 घेतले. अशाच प्रकारे जयश्री गावडे यांच्याकडून 5,28,000 रुपये, हर्षा चौरे, सुनंदा उमाटे यांच्याकडून हे हात उसने घेऊन एकूण 15,73,360 रुपयांची फसवणूक केली. Right now and press the bell icon. Never miss an